नमस्कार शेतकरी मित्रांनो, रविराज ॲग्रो युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टरबूज पिकाची लागवड करताना आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ होईल, फळांची साईज चांगली होईल आणि मार्केटला आपल्याला चांगल्या प्रतीचा बाजारभाव मिळेल. या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघत आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, टरबूज पिकाची लागवड करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला हलक्या ते मध्यम आणि चांगला प्रतीचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण हलकी ती मध्यम आणि चांगल्या प्रतीचा निचरा होणारी जमीन ज्यावेळेस आपण टरबूज पिकासाठी त्या ठिकाणी निवडणार आहोत, अशा वेळेस जी काही अन्नद्रव्य पिकाला आपण त्या ठिकाणी देणार आहोत, अशा पिकाला देणाऱ्या अन्नद्रव्याचा पुरवठा अशा हलक्या त्या मध्यम अशा प्रकारच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रतीचा पुरवठा त्या ठिकाणी होतो आणि जेणेकरून आपल्या फळाची साईज असेल, पिकाची वाढ असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला चांगल्या प्रतीचा फायदा हा त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा, जमीन निवडताना आपली हलकी मध्यम आणि चांगल्या प्रतीचा निचरा होणारी अशा प्रकारची जमीन निवडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारच्या हलक्या मध्यम आणि चांगल्या प्रतीचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारच्या आणि कशा पद्धतीने वाणांची निवड ही त्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, की जी काही आपण त्या ठिकाणी वाणांची निवड करत असतो, ही वाणांची निवड आपली त्या ठिकाणी चुकली जाते. त्याच्यामध्ये फळांची साईज होत नाहीये किंवा मर जास्त मोठ्या प्रमाणावरती होत असते किंवा जी काही माल त्या ठिकाणी निघतो त्या ठिकाणी मार्केटला तो पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालत नाही. त्यासाठी आपल्याला साखरेची गोडी अतिशय चांगल्या प्रकारे असणारा अशा प्रकारची जो काही वाण आहे तो त्या ठिकाणी निवडणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वाहतुकीसाठी उत्तम असेल अशा प्रकारचा वाण असेल किंवा तुमचा रोगाला प्रतिबंधात्मक किंवा रोगाला प्रतिकारक्षम अशा प्रकारच्या वाणाची निवड ही आपल्याला करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी आता मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रचलित नामांकित कंपन्यांचं आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असलेले वाहन जी काही ती उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये तुमचं आयजीएल कंपनीचं स्वीट पॉवर असेल, कलश कंपनीचं मेलोडी असेल, सिमन्स कंपनीचं बाहू असेल, सिंजंटा कंपनीचं सिम्बा असेल, बीएसएफ कंपनीचं मॅक्स असेल, यासारखी जी काही प्रचलित वाहन आहे, या कुठल्याही प्रकारच्या वाहनाची आपल्या परिसरामध्ये आपल्या मार्केटनुसार आपल्याला कुठल्या प्रकारची वाहनांची निवड ही आपण करायची आहे ती आपल्या परिसरानुसार त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आता या वाणांची निवड केल्याच्या नंतर जी काही आपल्याला रोपांची लागवड करायची, त्यासाठी आपल्याला जी रोपांची लागवड करत असताना दोन रोपातलं जे काही अंतर आहे ते साधारणपणे 1.5 फूट आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन सरीतलं जे काही अंतर आहे ते साधारणपणे 6 फूट अशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लागवड करणं अत्यंत महत्वाचं आहे. 6 बाय 1.5 अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण लागवड करणार आहोत आणि त्या ठिकाणी साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी 8,000 आपली रोपांची संख्या त्या ठिकाणी असणार आहे. अशा वेळेस आपल्याला साधारणपणे 30 ते 35 मेट्रिक टनापर्यंत 1 एकर क्षेत्रासाठी त्या ठिकाणी उत्पन्न हे त्या ठिकाणी नक्कीच अपेक्षित आहे. मित्रांनो, हे उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन जे काही करायचं आहे, खत व्यवस्थापन करत असताना आपण आपल्याकडे असणारी काही जमीन आणि आपल्या पिकाला उपलब्ध असणारे जे काही आवश्यक असणारे जे काही मूलद्रव्य आहेत त्यानुसार आपण आपल्याकडे रासायनिक खतांचा वापर हा आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी नक्की करू शकतो. परंतु रासायनिक खतांचा वापर करण्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी सेंद्रिय अशा प्रकारच्या खतांचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये तुमचं 10 मेट्रिक टन असं चांगल्या प्रतीचं कुजलेलं शेणखत वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासोबत तुमचं सेंद्रिय खत जी काही तुमचे कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, ही वेगवेगळ्या प्रकारची जी काही सेंद्रिय खत आहे यांचा वापर करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. त्यासोबत आपण जीवाणू खतांचा सुद्धा जास्तीत जास्त वापर हा त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारच्या सेंद्रिय खतांचा किंवा जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे आपला रासायनिक खतांवरील जो काही अनावश्यक खर्च आहे तो देखील त्या ठिकाणी कमी होत असतो आणि आपल्या पिकाला नैसर्गिक अशा प्रकारची जी काही ताकद आहे ती देण्याचं काम ही जीवाणू खत आपल्याला टरबूज पिकामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. म्हणूनच मित्रांनो, अशा प्रकारच्या तुमच्या खतांचं व्यवस्थापन असेल, वाहनाची निवड असेल आणि जमिनीची निवड असेल, या तीनही गोष्टींचं एकत्रित आपण नियोजन व्यवस्थित जर त्या ठिकाणी केलं तर आपण चांगल्या प्रतीचं टरबूज पिकाचं उत्पादन हे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा आणि रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.